शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर नांगर फिरवून गरज नसताना नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यास शासन असमर्थ असल्याने येथील शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने अंकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। महामार्ग रद्दचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अन्यथा सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। नागपूर गोवा 802 किलोमीटर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारे या महामार्गामुळे हजारो एकर जमीन महामार्गाने बाधित होणार आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक जमिनी या द्राक्ष, डाळिंब आणि ऊस पिकांच्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं। पण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे, त्यामुळे रेखांकन बदलण्यात येईल असं विधान केलं होतं। ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे। यामुळे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केले। शक्तीपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासन म्हणून निर्णय जाहीर करावा अशी आमची अपेक्षा आहे, अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे तासभर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी आंदोलन थांबवल्याने वाहतूक सुरळीत झाली। शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आम्ही आज रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून धरलेला होता। आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत। परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलाइनमेंट बदलणार आहोत। त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे, सांगली जिल्ह्यापासून आम्ही अलाइनमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं। आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू। आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार 1955-56च्या कायद्यानुसार करायला लागलेलं आहे आणि या 55-56च्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत। ते एकतर्फी करू शकतात, ते एकतर्फी मूल्यांकन करू शकतात। त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही। त्यामुळे 2013चा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा 2013चा जमीन अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी या महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे। आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करतायत, पण जे समर्थन करणारी लोक जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही हे सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन भविष्य काळामध्ये तीव्र करणार आहोत। पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे, या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत। हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत।